कृषी उत्पन्न बाजार समिती वाढोणा येथे कापूस खरेदीचा शुभारंभ। नमस्कार, मी जयश्री सोनवणे, ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून। राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या वाढोणा बाजार समिती येथे आज कापूस खरेदीचा शुभारंभ झाला। कापूस भावावरून शेतकरी व व्यापारी यांच्यात तणाव निर्माण झाला होता, परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुधीर जवादे, अंकुश मुनेश्वर, गजानन पारखी तसेच वाढोणा बाजारचे माजी उपसरपंच प्रकाश पोपट यांच्या मध्यस्थीने वाद मिटवण्यात आला। सकाळपासून विमल ॲग्रो कॉटन जिनिंग व मीरा कोटेक्स जिनिंग येथे शेकडो वाहनांसह कापूस खरेदीसाठी गर्दी झाली होती। व्यापाऱ्यांकडून सरसकट रुपये 6,850 प्रति क्विंटल दराने खरेदीला सुरुवात झाली, तथापि शेतकऱ्यांनी रुपये 7,000 प्रति क्विंटल दराची मागणी केली होती। कापसामध्ये 25 ते 30% ओलावा असल्याचे कारण देत व्यापाऱ्यांनी कमी दर दिल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। सततची नापिकी आणि आसमानी संकटामुळे शेतकरी हतबल झाला असून शासनाने हमी भावाखाली खरेदी होऊ न देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे। शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा, सुधीर जवादे। सीसीआय कडून कापूस खरेदीस अद्याप सुरुवात झालेली नसल्यामुळे खासगी व्यापारी शेतकऱ्यांची पिळवणूक करीत आहेत, त्यामुळे शासनाने त्वरित सीसीआय कापूस खरेदी सुरू करावी ही आमची ठाम मागणी आहे। सुधीर जवादे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, राळेगाव। अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज।